भारतीय लोकशाहीचं सर्वात मोठं व्यासपीठ म्हणजे संसद. इथे देशाच्या प्रश्नांवर चर्चा होते, सरकारला सवाल विचारले जातात आणि विरोधक आपली भूमिका मांडतात. पण गेल्या काही वर्षांपासून एक आरोप हा वारंवार ऐकायला मिळतोय की मला संसदेत बोलू दिलं जात नाही. आता हा आरोप करणारे काँग्रेसचे नेते म्हणजे राहुल गांधी. ते जिथे जातात तिथे हा मुद्दा सातत्यानं मांडताना दिसतात. संसदेतही त्यांनी असंच म्हटलंय की विरोधी पक्षाच्या खासदारांना बोलू दिलं जात नाही आणि विरोधकांचा आवाज दाबला जातो. पण इथेच खरी गोष्ट सुरू होते, कारण राजकारणात आरोप वेगळे असतात आणि आकडेवारी वेगळी गोष्ट सांगते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत उभं राहून थेट राहुल गांधींनाच प्रश्न विचारला. ते म्हणाले की तुम्ही म्हणता तुम्हाला बोलू दिलं जात नाही, पण जेव्हा बोलण्याची वेळ येते तेव्हा तुम्ही बोलता तरी का? अमित शहा यांनी सभागृहात आकडेवारी मांडली आणि ते म्हणाले की लोकसभेत काँग्रेस पक्षाला तब्बल 157 तास 55 मिनिटं बोलण्याची संधी मिळाली. मग या वेळेत राहुल गांधींना कोणी रोखलं, कोणी माईक बंद केला, असा थेट सवाल त्यांनी विचारला. शहांनी पुढे आणखी एक मुद्दा मांडला, तो म्हणजे राहुल गांधी जेव्हा बोलण्याची वेळ असते तेव्हा अनेकदा संसदेत नसतात. कधी ते परदेश दौऱ्यावर असतात, कधी ते जर्मनीत असतात, कधी इंग्लंडमध्ये जातात आणि नंतर परत आल्यावर तेच म्हणतात की मला बोलू दिलं जात नाही. इतकंच नाही तर राहुल गांधींच्या संसदेतल्या उपस्थितीवरही अमित शहा यांनी बोट ठेवलं. 17व्या लोकसभेत राहुल गांधींची उपस्थिती सुमारे 51%, 16व्या लोकसभेत 52% आणि 15व्या लोकसभेत केवळ 43%. म्हणजेच जवळजवळ अर्ध्या वेळेत संसदेत अनुपस्थित राहणारे नेते मला बोलू दिलं जात नाही असं म्हणतात. हे कितपत योग्य आहे असा सवाल भाजपकडनं विचारला जातोय. आता यावरच थांबून न राहता अमित शहा यांनी एक यादी वाचून दाखवली. ते म्हणाले राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरच्या चर्चा असोत, केंद्रीय अर्थसंकल्पावरील चर्चा असोत, अनेक महत्त्वाच्या सरकारी विधेयकांवरील चर्चा, या सगळ्यांमध्ये राहुल गांधी हे सहभागी झालेले नाही आहेत. आणि इतकंच नाही तर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आणला गेला, त्या चर्चेतही विरोधी पक्षनेते राहुल गांधी काहीच बोलले नाहीत. म्हणूनच भाजपचा मुद्दा सरळ आहे की संधी दिली जाते, वेळ दिला जातो, मंचही उपलब्ध करून दिला जातो, पण मग त्याचा वापर केला जात नाही आणि त्यानंतर बाहेर येऊन मला बोलू दिलं जात नाही असं सांगितलं जातं, कांगावा केला जातो. भाजपच्या मते हे केवळ आरोप नाही आहेत, तर हे एक प्रकारचं राजकीय नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न आहे. कारण संसद ही कोणत्याही एका पक्षाची नाही आहे, ती देशाच्या जनतेची आहे. पण त्या सभागृहात बोलताना नियम हे पाळावे लागतात, प्रक्रिया पाळावी लागते आणि दिलेल्या वेळेत आपलं मत मांडावंच लागतं. आता प्रश्न असा आहे की खरंच राहुल गांधींना संसदेत बोलू दिलं जात नाही का, की हा केवळ राजकीय कांगावा आहे, राजकीय स्टंट आहे? तुमचं मत काय आहे? काय सत्य आहे? अमित शहा खरं बोलतायत की राहुल गांधी खरं बोलतायत? यावर तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला, कमेंट करायला, शेअर करायला विसरू नका आणि हो, टाइम महाराष्ट्र चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.